मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मिठी म्युझिक. देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो. हवय नको म्हणणं प्रश्नच नसतो. आपण फक्त मागताना लाजायचं असतं. मला सांगा. ओके, सो हा होता ओपन पोझिशनवरती. जर का तुम्ही सेकंडवरती केपो लावलात, म्हणजे हे गाणं आहे एफ शार्प मायनरवरती, सेकंडवरती केपो लावलात की ई मायनर वाल्या डायटॉनिक याच्यामध्ये जाऊ शकता तुम्ही. हे असं वाजेल. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. आता अंतरा. देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो. हवय नको ते म्हणणं प्रश्नच नसतो. आपण फक्त मागताना मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. हे गाणं वाजवता येणं आणि असं व्हिडिओ करून सांगणं की हे बघा मला येतं, आणि आता ते तुम्हाला सुद्धा येणार आहे. त्यामुळे हा प्रश्न आता विचारू नका, मला सांगा सुख म्हणजे काय असतं, कारण आता तुम्हाला याचं उत्तर मिळालं आहे. नमस्कार, माझं नाव यशवंत दिडवाग, मराठी गिटार मास्टर. सगळ्या महाराष्ट्राला मराठी गाणी आणि मराठीतून गाणी शिकवण्याचा पण मी घेतला आहे, आणि तुमच्या मदतीने साम्राज्य आहे मराठी गाण्यांचं, आपलं साम्राज्य आहे, ते मी पसरवतो आहे. गाण्याला लाईक करा, या व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला अजूनपर्यंत जर का केलं नसेल तर, कारण त्याने मला मोटिवेशन मिळतं आणि मला अजून सुख मिळतं घर बसल्या. आता या गाण्यामध्ये काही डाऊट असेल खाली कमेंटमध्ये बिंदास विचारा. काही डाऊट्स असे असतील ज्याच्यासाठी मला तुम्ही कसं वाजवता हे बघणं गरजेचं असेल, तर त्यासाठी आपल्या गिटारगिरीच्या सिल्वर मेंबरशिपला किंवा गोल्ड मेंबरशिपला तुम्ही एनरोल होऊ शकता. तिथे आपण परफॉर्मन्ससाठी बरेचसे चान्सेस असतात, खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज असतात जिथून तुमची गिटारगिरी ग्रो होऊ शकते. आणि मुळात तिथे तुमचा हात कसा वाजतोय बेसिकपासून हे मला समजतं. जर का तुम्ही सिल्वरचा पार्ट आहात तर, आणि खूप ॲडव्हान्समधले डाऊट असतील तर गोल्ड मेंबरशिपसाठी तुम्ही ऑप्ट करू शकता. तिथे मी तुम्हाला थोडेसे हायर लेवलचे डाऊट्स क्लिअर करू शकतो. आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल PGF म्हणजेच पीसफुल गिटार फॉर्म्युला, नक्की तुम्ही ओपन केल्यावर कसा दिसतो. आता त्याच्या खाली लिंक्स पण देतो आहे मी, ज्याच्यावरती क्लिक करून तुम्ही एनरोल एकदा केलं की हा 2 वे कम्युनिकेशनचा मार्ग तुमच्यासाठी मोकळा होईल आणि तुमची गिटारगिरी थोडी जास्त स्पीडी इम्प्रूव्ह होईल, कारण कम्युनिटीचा पण तुम्हाला सपोर्ट मिळतो. मराठीत सगळीच माणसं शिकत असतात आजूबाजूची, ज्यांच्यासोबत तुम्ही कम्युनिकेट करू शकता, माझ्यासोबत कम्युनिकेट करू शकता. कॅम्पिंगला किंवा इतर स्टेज इव्हेंट्सला आपण एकत्र असतो. खूप सारे अपॉर्च्युनिटीज असतात. आत्ता मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. गिटारगिरीमध्ये मेंबरशिप घेणं हे दुसरं सुख. या गाण्याचा मीटर आहे 1 2 3 1 2 3 म्हणजे 3/4. याला स्ट्रमिंग पॅटर्न असा आहे, डाऊन डाऊन अप डाऊन अप डाऊन 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 अप डाऊन अप डाऊन डाऊन अप डाऊन अप डाऊन डाऊन अप डाऊन अप डाऊन डाऊन अप डाऊन अप. ओके, सो हा एक झाला. आता जेव्हा मी केपो लावला तेव्हा मी म्हणजे 1 2 अँड 3 अँड 3 अँडला मी असा म्यूट करत होता. तो तुम्ही नाही केलं तरी चालेल. हे असंच ठेवलं तरी चालून जाईल.
आता मला कसं मी बारमध्ये वाजवल्यामुळे तुम्ही जर का बार कॉर्ड वाजवू शकत असाल तर अजूनच छान आहे. हा वाला बार रिलीज केल्यावर आपोआपच होतो ना चोक, तर त्याची सवय लागली आहे, सो माझा हात जातो आपोआप तिथे. एनिवेज आता कॉर्ड्स बघूया आपण काय काय त्याच्यामध्ये केपो लावूनवाल्या, कारण त्या इझी आहेत. आणि मग बारवाल्या पण सांगेन. याच्यामध्ये ई मायनर, E0, A2, D2 आणि मग या सगळ्या 0-0. मग डी मेजर, E2, B3, G2 आणि डी ओपन. त्यानंतर जी मेजर आहे, जी मेजरमध्ये असतो E3, A2, ह्या डी जी बी ओपन आणि E3. ए मध्ये आहे A0, D2, G2, B2 आणि E0. सो ओके, बार कॉर्डवाल्या सांगतो, म्हणजे बिना केपोवाल्या. आम्ही इथे बार लावला आहे सेकंड फ्रेटवरती. हा एफ शार्प नोट आहे, सो हा शेप तुम्ही ठेवला की एफ शार्प मायनर झाला. हा इथे गेला जी मायनर झाला, जी शार्प मायनर, ए मायनर. ओके, सो जी एफ शार्प मायनरसाठी हा सेकंड E2, A4, D4 आणि G2, B2 आणि E2. हा म्हणजे ह्या बारने आपण फर्स्ट आणि या खालच्या 4 स्ट्रिंग पकडतो, टोटल खालच्या 3 आणि वरची 1. आणि या 2 बोटांनी आपण पकडतोय ह्या फोर्थ ह्याला डी आणि जी, डी आणि ए स्ट्रिंग. ओके, सो ह्या होत्या, ही होती एफ शार्प मायनर. एफ शार्प मायनर नंतर ई मेजर आहे. ई मेजरमध्ये E0, A2, D2, G1 आणि खालच्या 2 स्ट्रिंग ओपन बी आणि ई. त्यानंतर ए आता याच्या आधी सांगितले मी तुम्हाला, सो रिपीट नाही करत ती. आता बी मेजर आहे. सो बी मेजर कोणी असं पकडतं किंवा कोणी असं पकडतं किंवा कोणी असं पण पकडतं. सो बेसिकली इथे आहे A2, D4, मग G4, B4 आणि E2. सो मी अशी पकडतो, इथे बार लावून बार फिंगरने मी A2 आणि E2 पकडतो आणि ह्या थर्ड फिंगरने मी ह्या मधल्या 3 स्ट्रिंग्स पकडतो. सो तुम्हाला स्विचेस कुठले कुठले शिकायचे आहेत? पहिले आता केपोवाल्या व्हर्जनमधले स्विचेस कुठले आहेत? ई मायनर, डी हा स्विच शिकायचा आहे. मग डी, जी, डी, जी. मग त्यानंतर डी ई मायनर, डी ई मायनर, डी डी झाला, डी ई पण झालेला मग अशीच, डी ए, डी ए, डी ए. हे स्विचेस मी तुम्हाला वेगळे शिका सांगतो, कारण जर का ॲक्च्युअल गाण्याला डायरेक्ट उडी मारली ना तर खूप स्लो जाते प्रोग्रेस. ओके, डायरेक्ट गाण्यालाच सगळंच एकत्र घेऊन चालायचं, की स्टमिंग पण करायचा, गाऊन पण बघायचं, नवीन कॉर्ड पण धरायची, मीटर पण पकडायचा. सो लोड नको म्हणून मी सांगतो की कॉर्डच्या पेअर घ्या, 2-2 कॉर्डच्या, आणि मग त्यानंतर त्याला स्ट्रम पॅटर्न लावायला घ्यायचा. म्हणजे डाऊन डाऊन. म्हणजे आता माझा ई मायनर आणि डी मेजर, ई मायनर डी मेजर ह्याचा स्विच एकदम मस्त असा गप्पा मारत होतोय. आता मी याला स्ट्रम लावणार. आणि हे झाल्यानंतर जर का तुम्हाला वाटते की तुम्ही चोक पण करू शकता तर ओके. सो या सिक्वेन्सने अप्रोच करा, जीत तुम्हारी ही होगी भाई. ओके, आता बार कॉर्डवाल्या स्विचेसचं सांगतो. एफ शार्प मायनर, ई मेजर, एफ शार्प मायनर, ई मेजर. हा पहिला स्विच आहे. ई मेजर, ए मेजर, ई मेजर, ए मेजर. मग ई मेजर एफ शार्प नंतर झाला, ई ए पण झाला,
ई आणि बी हा थोडासा लांब जंप आहे, तर हा प्रॅक्टिस करावा लागेल. आणि बी एफ शार्प मायनर, बी एफ शार्प मायनर. सो येस, आता मला खरंच कमेंटमध्ये सांगा सूक म्हणजे नक्की काय असतं. प्रत्येकाचं उत्तर वेगळं असू शकतं. ह्या गाण्यात आधीचे जोक मारलेले ते इग्नोर करू शकता. ठीक आहे, मला खरंच मस्त वाटतंय की तुम्ही लोक शिकत आहात. माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात काहीतरी व्हॅल्यू ॲड होती आहे. असेच कॉन्टॅक्टमध्ये राहू. सबस्क्राईब तर केलंच असेल तुम्ही. सी यू पुढच्या एका मराठी गाण्याच्या ट्युटोरियल व्हिडिओमध्ये.